नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ गाभण शेळीचे नियोजन कसं करायला पाहिजे या संदर्भात आहे. पण हा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला म्हणजे महत्वाची माहिती अशी सांगू इच्छितो की मी माझा व्हॉट्सअप नंबर प्रत्येक व्हिडिओमध्ये देतोय. तो नंबर जो आहे तो माझा व्हॉट्सअपचा ग्रुप जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर त्याच्यासाठी मी शेअर केलेला आहे. या नंबरवर कॉल करू नका. माझं कन्सल्टेशन पूर्णपणे पेड आहे. मला बोलायचं असेल तर त्याच्यासाठी काही पेमेंट करावं लागतं तुम्हाला. पण जर तुम्ही माझे सगळे व्हिडिओ व्यवस्थित पाहून घेतले तर मला असं वाटत नाही की मला पेमेंट करून बोलण्याची गरज आहे. माझे सगळे व्हिडिओ पहा. त्या सगळ्या व्हिडिओतून तुम्हाला शेळी पालनासाठी जी आवश्यक माहिती आहे ती सगळी मिळेल. जर समजा तुम्हाला एखाद्या वेळेस कन्सल्टेशन घ्यायचं असेल ते पण 1 वर्षाचं, तर तुम्ही मला कॉल करू शकता. त्यामध्ये मी तुम्हाला वर्षाचं कन्सल्टेशन देऊ शकतो. पण जे काही तुमचे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी मला कॉल करू नका. फक्त व्हिडिओ बघून घ्या. मी सगळ्या गोष्टी त्या व्हिडिओतून क्लिअर केलेल्या आहेत. जर तुम्हाला एखादा डाऊट असेलच तर माझ्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी त्याला उत्तर देईल. तेही व्हिडिओ थ्रू उत्तर देईल किंवा त्या कमेंट बॉक्समध्येच उत्तर देईल. पण मला डायरेक्टली कॉल करू नका. तर आता आपण हा व्हिडिओ चालू करूया की गाभण शेळीचं नियोजन हे कसं असतं. तर सगळ्यात सुरुवातीला म्हणजे महत्वाचे टप्पे कोणते कोणते आहेत की गाभण शेळीचं नियोजन कोणत्या 3 टप्प्यामध्ये केलं पाहिजे. तर त्या 3 टप्पे म्हणजे शेळी माझावर आल्यानंतर शेळीचं नियोजन चालू करायला पाहिजे. त्याच्यानंतर गाभण शेळी जी आहे ती गाभण असताना आणि शेळी विल्यानंतर अशा 3 प्रकार पडतात. या 3 टप्प्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित तुमचं नियोजन गाभण शेळीचं जर नियोजन व्यवस्थित जर तुम्ही पार पाडलं तर तुम्हाला जे त्याच्या शेळीपासून जे होणारे पिल्लं आहेत मग ते 1 असो किंवा 4 असो ते कितीही असो तुम्हाला एकदम व्यवस्थित होतील. त्यांची मरतूक जी आहे ती 100% कमी होईल. पण त्याच्यासाठी तुम्हाला या 3 टप्प्यामधलं नियोजन जे आहे ते एकदम अचूक आणि एकदम म्हणजे न चुकता वेळोवेळी जे पाहिजे ते तुम्ही केलं पाहिजे. आणि आणखी एक गोष्ट, शेळी किती पिल्ले देते हे कोणीही सांगू शकत नाही. तुम्ही जर असं म्हणत असाल की उस्मानाबादी शेळी जर आपण घेतली तर ती 4 पिल्ले देते तर हे चुकीचं आहे. 100% चुकीचं आहे. 4 पिल्ले देणारी शेळी कधी 1ही पिल्लू देऊ शकते, कधी 3ही पिल्लू देऊ शकते. हे जे आहे हे सगळं म्हणजे पिल्ले किती देणार हे जे डिपेंड करतं. हे सगळं त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस त्या शेळी जी माझावर आहे त्यावेळेस जी मीटिंग होते त्यांच्यामध्ये जे क्रोमोझोम डिस्ट्रीब्युशन होतं त्याच्यावर डिपेंड असतं. त्याच्या संदर्भात एक सेपरेट व्हिडिओ आहे. पण तुम्ही असं विचार करू नका की गाभण शेळी म्हणजे किती पिल्ले देईल हे ऑलरेडी फिक्स असतं. असं कधीही नसतं. कोणती शेळी किती पिल्ले देईल हे काहीही सांगता येत नाही. ज्या ठिकाणी म्हणजे असं सांगलं जातं की आफ्रिकन बोर फक्त 2 पिल्ले देते त्या ठिकाणी आफ्रिकन बोरला पण कधी कधी 4 पिल्ले झालेले. त्याच्यामुळे कुणीही असं सांगू शकत नाही. जर तुम्ही असं कुणाचं तरी ऐकून जर समजा शेळी कोणती निवडायची हे तुम्ही फक्त तिच्या होणाऱ्या पिल्लांच्या टप्पे वगैरे असं कॅल्क्युलेशन करून जर करत असाल तर ते सगळ्यात चुकीचं आहे. असं होत नाही. त्याच्यामुळं आपण आता आपल्या मेन मुद्द्याकडे येऊया की गाभण शेळीचं नियोजन कसं करायला पाहिजे आणि हे नियोजन करताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यायचं. तर सगळ्यात महत्वाचा आणि पहिला टप्पा म्हणजे शेळी माझावर आल्यानंतर तिचं कशा प्रकारे तिची निगा ठेवली पाहिजे, कशा प्रकारे तिची काळजी घेतली पाहिजे. तर शेळी ज्यावेळेस माझावर येते त्यावेळेस सगळ्यात पहिली गोष्ट तुमचा लागवडीचा बोकड तो एकदम तंदुरुस्त असला पाहिजे. तो कोणत्याही प्रकारे म्हणजे आजारी नसला पाहिजे. आणि ज्या प्रकारचा बोकड म्हणजे लागवडीचा बोकड कसा असला पाहिजे हे मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. लागवडीच्या बोकडाचे नियोजन या व्हिडिओमध्ये. तर त्या प्रकारचाच बोकड हा असला पाहिजे. त्या प्रकारचा जर बोकड तुमच्याकडे असेल तर तुम्ही ज्यावेळेस तो बोकड शेळीला लागवड करणार आहेत त्यावेळेस ती जी लागवड आहे ती व्यवस्थित होतीये का हे पण तुम्हाला लक्ष देऊन पाहायचंय. कारण की जर लागवड व्यवस्थित झाली नाही तर शेळीचा मांस निघून जाईल आणि तुम्हाला जो मिळणार उत्पन्न आहे ते लांबेल. त्याचा जो टाइम आहे तो आणखी जास्त होईल. त्याच्यामुळं लागवडीचा बोकड हा एकदम तंदुरुस्त आहे का नाही हे चेक करून घ्या. लागवडीचा बोकडला कोणत्याही प्रकारचा आजार नसला पाहिजे. लागवड ही व्यवस्थित होते का नाही हेही तुम्हाला व्यवस्थित लक्ष देऊन पाहायचंय. आणि त्याच्यानंतर शेळीचा जो माझावरचा पिरियड आहे तोही जसा ज्याप्रमाणे असतो त्याचप्रमाणे आहे का, कमी आहे का, जास्त आहे याच्याकडेही तुमचं लक्ष असणं खूप आवश्यक आहे. कारण की शेळी जर एखाद्या वेळेस गाभण राहिली नाही तर तुमचा जो म्हणजे तुम्हाला जे त्या शेळीपासून उत्पन्न मिळणार आहे ते ठराविक ज्या म्हणजे 6 महिन्यामध्ये मिळणार आहे ते 1 महिना 2 महिने आणखी पुढे ढकलला जाईल. त्याच्यामुळं शेळीचा माझावरचा पिरियड किती आहे, लागवडीचा बोकड व्यवस्थित आहे का आणि लागवड झालेली आहे का, ती लागवड जी झाली आहे ती पण व्यवस्थित झाली आहे का याच्याकडे लक्ष देणं
हे तुमचं काम आहे आणि हे तुम्हाला त्याच वेळेस करायचं ज्यावेळेस शेळी माझावर येईल. त्याच्यानंतर येतं शेळी गाभण असताना. आता शेळी गाभण असताना काय काय करायचं? शेळी गाभण असताना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला शेड मधलं नियोजन करायचं की शेड मध्ये, ज्या शेड मध्ये तुम्ही तुमच्या गाभण शेळ्या ठेवलेल्या आहेत त्या ठिकाणी गाभण शेळ्यासाठी वेगळी व्यवस्था आहे. बाकीच्या शेळ्यांसोबत तुम्ही गाभण शेळ्या ठेवलेल्या नाहीयेत, कारण की एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की जर समजा एखादी गजी शेळी गाभण नाहीये, तिने जर समजा एखाद्या वेळेस गाभण शेळीला धडक मारली तर शेळी गाभण्याची शक्यता असते किंवा जे शेळीचे पिल्ल नंतर जन्माला येतील ते मेलेले सुद्धा जन्माला येऊ शकतात. त्याच्यामुळं तुमच्या शेडमध्ये गाभण शेळीसाठी व्यवस्थित एकदम वेगळी जागा असणं खूप आवश्यक आहे. त्याच्यानंतर गाभण शेळीचं खाद्य, जे खाद्य तुम्ही सगळ्या शेळ्यांना देत आहेत त्याच्यापेक्षा 100% काहीतरी जास्त खाद्य तुम्हाला गाभण शेळीला द्यावं लागेल. गाभण शेळीला कोणतं खाद्य द्यायचं याच्या संदर्भात व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ पाहून घ्या. पण एक लक्षात ठेवायचंय की ज्यावेळेस शेळी गाभण आहे त्यावेळेस त्या शेळीला खाद्य हे तिच्या आवश्यकतेनुसार जास्त द्यावं लागतं. आणि म्हणजे गाभण नसताना जेवढं शेळीला खाद्य लागतं त्याच्यापेक्षा जास्त खाद्य हे गाभण असताना लागतं. आणि हे जे खाद्य तुम्ही त्या शेळीला देताय ते खाद्यामध्ये तुम्हाला कॅल्शियमची पूर्तता होईल याची पूर्णपणे काळजी घ्यायची. तिला लागणारे प्रोटीन्स आणि विटॅमिन सुद्धा तिला व्यवस्थित मिळतील याची पण पूर्णपणे काळजी तुम्हाला त्याच्यात म्हणजे त्या शेळीच्या खाद्यातूनच खाद्य देताना लक्ष द्यायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाभण असताना शेळीला लागणाऱ्या औषधांचं नियोजन. बऱ्याच लोकांना असा प्रॉब्लेम आहे की गाभण शेळी तर गाभण आहे, शेळीला पिल्लही झाले, पिल्ल्यापैकी म्हणजे एखाद्या वेळेस 4 पिल्ल झाले, 2 पिल्ल झाले किंवा एकही पिल्लू झालं तर बऱ्याच वेळेस असं होतं की शेळीला दूधच नाहीये, शेळी त्या पिल्लाला जवळच घेत नाहीये. मग अशा वेळेस जे पिल्ल जन्माला येतात ते 10 ते 15 दिवसांनी त्यांची मरतूक होते. मग हे टाळण्यासाठी ज्यावेळेस शेळी गाभण आहे त्यावेळेसच तुम्हाला लक्ष द्यायचंय की शेळीचं दूध वाढीसाठी तिला लागणारे औषधं तुम्हाला द्यायचे. कॅल्शियम पूर्तता तिची म्हणजे खाद्यातून तर करायचीच, पण तिला कॅल्शियम पूर्ततेसाठी लागणारे औषधं पण तुम्हाला द्यायची आहेत. आणि पिल्लांच्या म्हणजे पिल्ल ज्यावेळेस गर्भात आहेत त्यावेळेस त्यांच्या वाढीसाठी कोणती औषधं आवश्यक असतात त्यांचाही पुरवठा तुम्हाला शेळी गाभण असताना करायचा. पण हे सगळं करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायचं की गाभण शेळीला कधीही कोणत्याही प्रकारचं इंजेक्शन द्यायचं नाही, कारण की शेळीला जर इंजेक्शन तुम्ही दिलं तर बऱ्याच वेळेस असं होतं की शेळी गाभडल्या जाते. त्याच्यामुळं तुम्हाला होईल तेवढं लक्ष देऊन काम करायचंय की शेळीला ज्यावेळेस शेळी गाभण आहे त्यावेळेस तिला पहिला मुद्दा तिचा आहे की तिला राहण्यासाठी वेगळी व्यवस्था, तिला बाकीच्या शेळ्यांपेक्षा जास्त खाद्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे खुराक हा एक व्यवस्थित म्हणजे त्याचं आहार आणि प्लस खुराक, म्हणजे ज्याप्रमाणे बोकडांचं नियोजन करताना आपण आहार आणि खुराक देतो त्याचप्रमाणे गाभण शेळीला पण आहार आणि खुराक या दोन्ही गोष्टी द्याव्या लागतात. आणि औषधांमध्ये दूध वाढीसाठीची औषधं जे लागतात ती द्यावी लागतील, कॅल्शियम पूर्ततेसाठी जी औषधं लागणार आहेत ती पण द्यावी लागतील आणि पिल्लांसाठी जी लागणार आहेत ती पण द्यावी लागतील. आता दूध वाढी म्हणजे गाभण शेळीला दूध वाढीसाठी कोणती औषधं लागतात, कॅल्शियम पूर्ततेसाठी कोणती औषधं लागतात आणि पिल्लांच्या वाढीसाठी कोणती औषधं लागतात, हे जे शेळींचा म्हणजे औषधांचा जो व्हिडिओ आहे, शेळ्यांना लागणारी औषधं असा एक व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगितलेलं आहे की दूध वाढीसाठी कोणतं औषध द्यायचंय, कॅल्शियम पूर्ततेसाठी कोणतं द्यायचंय आणि पिल्लांच्या वाढीसाठी कोणतं द्यायचं. तो व्हिडिओ पाहून घ्या, तुम्हाला त्याच्यातून बाकीची जी माहिती आहे ती भेटेल. पण नियोजनासाठी गाभण म्हणजे 3 टप्प्यामधलं दुसऱ्या टप्प्यामध्ये शेळी गाभण असतानाचं नियोजन आहे. आणि आता शेळी विल्यानंतरचं नियोजन. आता शेळी विल्यानंतर काय नियोजन आहे? शेळी विल्यानंतर काय प्रॉब्लेम होतो की शेळीच्या शरीरातला म्हणजे जी पिल्लं आहेत ती बाहेर पडल्या जातात, त्यामुळे ती खूप अशक्त होते. कारण की ज्यावेळेस शेळी विल्या जाते त्यावेळेस वित असताना तिचा खूप रक्तस्राव होतो, तिच्या शरीरातलं बऱ्यापैकी रक्त बाहेर पडलं जातं आणि त्याच्यामुळे त्या शेळीला अशक्तपणा येतो. आता हा अशक्तपणा जो आहे तो तिला आपण देणाऱ्या खाद्यातून दूर होतो. आणि तिला सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस शेळी येते त्यावेळेस काही काळानंतर तिचा झार जो आहे तो बाहेर पडतो, म्हणजे जी पोटातली घाण आहे ती बाहेर पडते. पण जर तुमची शेळी खूप अशक्त झाली असेल तर हा जो झार आहे, ही जी पोटातली घाण आहे ही बाहेर पडत नाही, ती पोटातच राहते. आता जर ही जास्त काळ पोटात राहिली तर त्याची विषबाधा शेळीला होऊन शेळी दगावण्याची दाट शक्यता असते. त्याच्यामुळं शेळी विल्यानंतर मॅक्झिमम 6 तासाच्या आतमध्ये तिच्या पोटातली सगळी घाण बाहेर पडणं खूप आवश्यक असतं. कारण की जर 6 तासापेक्षा जास्त काळ घेऊन जर घाण बाहेर पडली तर शेळीला दूध कमी येतं
आणि जर समजा घाण त्याच्यापेक्षा जास्त काळ पोटात राहिली तर शेळी दगावते. त्याच्यामुळं होईल तेवढं लवकर घाण बाहेर पडण्यासाठी शेळीला जे औषध द्यावं लागतं, त्या औषधामध्ये एकच औषध लक्षात ठेवा की एक गोळी आहे इन्व्होलॉन बोलस नावाची. ही जर गोळी तुम्ही शेळीला शेळी विल्यानंतर 4 तासाच्या आत जर दिली तर शेळीच्या पोटातली जी घाण आहे ही पूर्णपणे बाहेर पडते आणि शेळी एकदम म्हणजे शेळीला दूध जे येणार आहे ते व्यवस्थित आणि लवकर येते. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची की शेळीला ही जी गोळी आहे ही मॅक्झिमम 4 तासापेक्षा जर तुम्ही 2 तासाच्या आत गेली तर तिचा जो इफेक्ट आहे तो खूप लवकर होतो आणि शेळी जी आहे ही तिच्या पोटातली घाण जी आहे ती खूप लवकर बाहेर फेकते. त्याच्यामुळं शेळी विल्यानंतर जे लक्ष द्यायचं ते तुम्हाला लक्ष द्यायचं औषधे आणि खाद्य. औषधामध्ये सगळ्यात पहिलं महत्वाचं आहे की इन्व्होलॉन बोलसची गोळी आहे, ती गोळी तुम्हाला शेळी विल्यानंतर लगेच द्यायची, ज्याच्यामुळे शेळीच्या पोटातली सगळी घाण बाहेर पडते. आणि याच औषधामध्ये नंतर परत तुम्हाला कॅल्शियम आणि दूध वाढीसाठीची जे औषध आहेत ते रिपीट करायचे. त्याच्या संदर्भात तुम्ही आधी सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ आहे तो पाहून घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला बाकीची माहिती मिळून जाईल. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जे आहे गाभण शेळीची जी काळजी आहे ही लक्ष देऊन टाइम टू टाइमच घ्यावी लागते. जर याच्यामध्ये जर थोडाही काळ मागं पुढे झाला किंवा शेळी विल्यानंतर तुम्ही गोळी तिला देत नसाल तर ह्याचे साईड इफेक्ट जे आहेत ते तुम्हाला झालेल्या पिल्लांवर होतील आणि जर पिल्लच जर निरोगी नाही राहिले तर तुमची मरतूक वाढेल आणि मरतूक जर वाढली तर तुमचा शेळी पालनातला नफा जो आहे हा कमी होईल. त्याच्यावर तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की गाभण शेळीचं नियोजन आहे जे आहे हे मी सांगितल्याप्रमाणे एकदम टाइम टू टाइम आणि 3 टप्प्यामध्ये करायचंय आणि त्यात जर तुम्ही ते तसं केलं तरच तुम्हाला शेळी पालनामध्ये नफा होऊ शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. सबस्क्राईब बटनच्या शेजारीच एक बेलचा आयकॉन आहे, ते बेलचा आयकॉन पर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळायला सुरुवात होईल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला नसेल तर तुमची प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की तुम्हाला याच्यामध्ये काय आवडलं नाही किंवा जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तेही कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी तुम्हाला तिथे त्याचं उत्तर देईल. आणि माझा व्हॉट्सअप ग्रुप जर जॉईन करायचा असेल तर तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक शेअर केलेली आहे आणि फेसबुक पेजचं पण URL टाकलेलं आहे. फेसबुक पेज लाईक करा, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा म्हणजे तुम्हाला माझे नोटिफिकेशन येत राहतील, जे काही माझे व्हिडिओज आहेत ते पण मिळत राहतील. आणि ज्या लोकांना माझं कन्सल्टेशन घ्यायचं आहे त्यांनी मला रात्री 8च्या नंतर कॉल करायचा आहे जर समजा कन्सल्टेशन घ्यायचं असेल तर. आणि आमची 24 तास मेडिकल कन्सल्टेशन पण आम्ही चालू केलेलं आहे. ज्यांना त्याचा लाभ घ्यायचा म्हणजे ज्या शेळी पालकांचं ऑलरेडी शेड आहे आणि त्यांना काही मेडिकलचा प्रॉब्लेम येतोय तर 1 वर्षासाठी फक्त 500 रुपये फीस आहे. तुम्ही ती फीस पेड करून 1 वर्षाचं कन्सल्टेशन घेऊ शकता. धन्यवाद.